आज हातामध्ये बेड्या घालून ते विधान भवनात दाखल झालेत। सर, बेड्या घालून विधान भवनामध्ये येण्यासाठी तुम्हाला असं का वाटलं की बेड्या घालून यावं? असं की नाहीतरी आपल्या हातात बेड्याच आहेत, आपलं स्वातंत्र्य अबाधित कुठे आहे? या सरकारच्या दोरखंडाखाली जोडखंडाखाली आपण दबलेलो आहोत, पिचलेलो आहोत। दुसरी गोष्ट, अमेरिकेत जे काय चालू आहे भारतीयांच्या बद्दल, जे विसाचे प्रॉब्लेम झालेत, अनेक कुटुंब विभक्त होतील, आई वडील अमेरिकेत राहतील, पोरं बाळ भारतात पाठवली जातील किंवा पोरं परत तिथे राहतील, आई वडील इथे येतील। विसाचे प्रॉब्लेम येणार आहेत, शिक्षणाचे प्रॉब्लेम येणार आहेत अमेरिकेत जे कोणी भारतीय राहतात ते सुखाने राहत नाहीत, त्यांना झोपच लागत नाही आहे। आणि ज्या पद्धतीने भारतीय विमानात कोंबून आणले गेले, हातात हातकडे म्हणजे काय म्हणतात ते बेड्या, पायामध्ये साखळदंड, ते काय विमानातून उड्या मारणार होते की काय? पण आपल्याला अपमान सहन करण्याची सवय होई लागलेली आहे। आपण बोलत सुद्धा नाही ना, एका माणसाने आवाज काढला याच्या विरोधात, भले ते अमेरिकेतले भारतीय असो, तर शेवटी भारतीयच आहोत ना आपण। ढसाळांचा अपमान झाला, तुमची भेट होणार होती अधिकाऱ्यांसोबत, आज 5 वाजता जाणार ना आम्ही। आज खळखटाक जितेंद्र आव्हाड स्टाईलमध्ये होणार, हे सगळं सांगायचं नसतं ना। एक महत्त्वाचा विषय असा आहे की सरकारमध्ये सगळं काही आलबेल असं तुम्हाला वाटतं? काल ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची यांची अदलाबदल झाली, दादा मात्र फिक्स आहेत, अजितदादा यावर म्हणतायत की तुम्ही फिक्स राहू शकले नाही, यात मी काय करणार? त्यांच्यामध्ये काय संगीताचा खेळ चालू आहे हे काय आम्हाला माहीत नाही, तो संगीत खुर्चीचा खेळ त्यांना मुबारक। नक्कीच आपण पाहिलं आज अधिवेशन आहे, अर्थसंकल्प आहे, कोणकोणते मुद्दे घेऊन सरकारला घेरण्याची तयारी? अनेक मुद्दे, संतोष देशमुख हत्याकांड, परभणी, ज्यांनी त्या अक्षय शिंदेला मारला त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल नाही, नंबर प्लेटचा भ्रष्टाचार, हार्वेस्टरचा भ्रष्टाचार, खरेदीमध्ये भ्रष्टाचार, MSSRDCचे टेंडर, अनेक भ्रष्टाचार आहेत। जळगावमध्ये तर आपण पाहिलं की रक्षा खडसे यांच्या मुलींची छेड काढली आणि यामध्ये आता नेत्यांच्या मुलांची आणि कार्यकर्त्यांची नावं समोर आहेत। ते काय, ते पण कायदा म्हणजे कायद्याला व्यवस्थेला कोणी घाबरत, पोलिसांचं भीतीच कमी करून टाकली या सरकारने। कुठेतरी एकनाथ शिंदे यांना दाबण्याचा प्रयत्न होते, कारण पालकमंत्री पद रायगडचं भरतशेठ गोगावलेंना दिलं नाही, ते नाराज असल्याची माहिती आहे। नाही, मला याच्यातली काही माहिती नाही, केवळ सरकारचा माननीय मुख्यमंत्र्यांचे निर्णय असतात, त्याच्यामध्ये आपण कशाला बोला। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।